नमस्कार. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यामधील जे महत्त्वाचे दिन विशेष आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा 4 नोव्हेंबर हा युनेस्को दिन म्हणून साजरा केला जातो. 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो आणि विष्णुदास भावे यांचा जो जन्मदिवस आहे जयंती तो रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिन असतो. 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन असतो. आता याच्यामध्ये समजून घ्या, की भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दोन्हीमधला फरक आहे. म्हणजे 5 सप्टेंबरला टीचर दिन असतो आणि 18 नोव्हेंबरला एज्युकेशन दिन असतो, नॅशनल एज्युकेशन डे. त्याच्यानंतर 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय पक्षी दिन असतो. आता हा जो राष्ट्रीय पक्षी दिन आहे ना, तो सलीम अली यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. सलीम अली हे सुप्रसिद्ध असे पक्षीतज्ञ होते आणि काही ठिकाणी 5 जानेवारीला सुद्धा राष्ट्रीय पक्षी दिन असं दिलेलं आहे. 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, IMP आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो जन्मदिवस आहे तो दरवर्षी 14 नोव्हेंबरला बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबरलाच जागतिक मधुमेह दिन सुद्धा असतो. आता जगामध्ये सर्वात जास्त मधुमेह झालेले रुग्ण हे आपल्या भारतामध्येच आहेत. तर जागतिक मधुमेह दिन असतो. 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन असतो आणि 26 नोव्हेंबरला संविधान दिन असतो. व्हेरी IMP आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? त्याचं कारण आहे की 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार घटना समितीने केला, म्हणून 26 नोव्हेंबर हा दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.